दगडूशेठजी हे पुणे शहराचे त्यावेळेचे शेरीफ होते, नगरशेठ होते. एखाद्याला बेड्या ठोकलेल्या असेल इंग्रजांनी तर त्या सोडवण्याचा त्यांनी आदेश दिला तर तो मान्य व्हायचा. 1893ला ज्यावेळेला लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी समाज एकसंघ व्हावा म्हणून घरातला गणपती रस्त्यावर आणला आणि सार्वजनिक स्वरूप त्याला दिलं. सर्वाधिक वर्गणी आणून जागेवर आणून द्यायच्या त्या आमच्या रेड लाईट एरियातल्या ज्या भगिनी होत्या दत्त मंदिरात, त्या आणून द्यायच्या. आणि कर्नाटकचे जे शिल्पकार होते नागेशप्पा शिल्पी, 1 फुटाची मूर्ती त्यांनी पहिली बनवून दाखवली. आणि त्यावेळेला पुण्यामध्ये टिळक पुतळ्यासमोर आर्यन थिएटर होतं. त्या थिएटरचा रात्रीचा 12 वाजताचा शो संपल्यानंतर प्रोजेक्टरद्वारे ही मूर्ती मोठ्या पडद्यावर सगळ्या परिसरातल्या लोकांना दाखवण्यात आली. सगळ्यांची मान्यता एक सुरात मिळाल्यानंतर ह्या मूर्ती बनवण्याची त्यांना सूचना केली गेली आणि नागेशप्पा शिल्पींनी ही मूर्ती तयार करायला आरंभ केला. शेवटी हे एकच इथं सेलिब्रिटी आहे, एकच इथं मोठा आहे, तो म्हणजे बाप्पा आहे.